अधिकाऱ्याचं आणि मंत्री महोदयानं संवाद साधला आणि त्यांना सक्त सूचना दिल्या आणि त्या अधिकाऱ्यानं उत्तर दिले. ते समाधानकारक भेटले नाही म्हणून मॅडमनं सांगितले की अधिकाऱ्याकडून मला कळमनुरीच्या कोणत्याही समाधानकारक उत्तर त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून मला मिळालेले नाहीत. तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी कामं करावे, कोणत्या अडवणूक करू नये. येणाऱ्या काळात पुन्हा मी महिन्याला 1 महिना देईल आणि त्या पदाधिकाऱ्याचे आमचे जनतेचे कामं व्हावे या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतो असं मॅडमनं सांगितले. आता बाकीचे आरोप काय केलेत, खरे म्हणजे माझी परिस्थिती खूप खराब आहे. आमदार साहेबांना सांगितलं हे मला सुद्धा माहीत झालं. माझ्या घरी किराणा सामान बाहेरून येते, मी स्वामीजीकडे जाण्यासाठी मी डिझेलचे पैसे घेतो, मी अधिकाऱ्याकडून पैसे वसूल करतो. खरोखर माझी हलाखीची परिस्थिती मला आमदार साहेबाच्यामुळं मला एवढं सगळं कळाले की त्या ठिकाणी पैसे मिळतात. मला हे माहीतच नव्हतं की या ठिकाणी पैसे या लोकांकडून पैसे वसुली केल्या जाती हे मला कधी बघितले नाही. मी 10 वर्ष आमदार होतो. आपण बघितलं असेल की माझ्याकडे एक तक्रार मी आमदार असताना कोणाला हॅरासमेंट केली किंवा माझ्या काय नंबर होते धंदे नाहीत. मी काल जो विषय घेतलेला होता तुमच्या आपल्या वसमतमध्ये तो स्वस्त धान्याचा विषय, अधिकारी सांगतील की दुसरा त्यानं आरोप केला की गुगेसाहेब पैसे मागतात. मला अँटी करप्शन द्या ना, तुम्ही अँटी करप्शन आहे, तुम्ही आमदार सत्तेमध्ये या, तुम्ही सत्तेमध्ये येत ना. गजानन गुगेनं अँटी करप्शनमध्ये द्या. गजानन गुगेने इतके पैसे कमवले, इतके मला प्रॉपर्टी घेतली, इतके घर घेतले, मी इतके प्रॉपर्टी मी जमा केली. म्हणून प्रॉपर्टी कोण जमा करते कोणा सांगायची गरज नाही. प्रॉपर्टी कोण जमा केली, धंदे कोणाचे चालू आहेत हिंगोली सांगायची गरज नाही. माझी काही माझ्या नावानं काही तिचे गाडी चलत नाही, माझ्या नावानं काही मटका चलत नाही, माझ्या नावानं काही गुटखा चलत नाही, माझ्या नावानं काही तुमची गुत्तेदारी नाही. मी आयुष्यात कधी गुत्तेदारी केली नाही, मी कोणाचे बिल काढायसाठी फोन केला नाही. जर कोणाला जे करत जे असतील त्याला जर त्रास होत असेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही. मी योग्य काम होईल, मला जी पक्षाने संधी दिली काम करण्याची त्या ठिकाणी मी काम करतोय. राहिला प्रश्न तुम्हाला सांगितले की मुख्यमंत्र्याकडे तक्रार करेल, 100% जा. माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयाकडे करा, माझी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करा, माझी तक्रार तुमच्या SP साहेबाकडे करा, माझी तक्रार अँटी करप्शनला करा. अजून जिथं तुम्हाला तक्रार करायची असेल ते निश्चित 100% आपण त्या ठिकाणी माझी तक्रार केली पाहिजे. मी भ्रष्टाचार करत असेल तर मला अँटी करप्शनमध्ये पकडलं गेलं पाहिजे आणि मला जेलमध्ये घातलं पाहिजे, 100% घातलं पाहिजे. मी त्याच्यात कधीही दुमत नाही की मी जर चुकीचं काम करत असेल तर मला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकावं अशी माझी भावना आहे. राहिला तिरंग्याचा तुमचा जो तिरंगा यात्रेचा प्रश्न, कालच परवा दिवशी आमची मिटिंग झाली, काल पुन्हा सकाळी 9 आणि आम्हाला सक्त आदेश दिलेले मिटिंगमध्ये की आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय, आपण नगरपालिकेचे CO साहेब, आपण त्या ठिकाणी तुमच्या नगरपालिकेचे CO आणि BNCचे BDO यांना आपण तिरंगे मागा. आपण त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि ती तरतुदीमध्ये आपण झेंडे मागावे आणि घर घर चलो झेंडा तिरंगा हा द्यावा. आम्हाला माननीय बावनकुळे साहेब काल बोललेत, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब बोलले आणि जर तुम्हाला झेंडे मिळाले नाही तर मला त्या ठिकाणी फोन करा, आम्ही तुम्हाला झेंडे मिळवून देऊ. आणि त्या पद्धतीनं आम्ही झेंडे त्या ठिकाणी मिळवून दिले. आमदार तानाजीरावनं 5000 झेंडे स्वतः दिलेत. आम्ही आज जवळजवळ हिंगोलीमध्ये मी 5000 झेंडे त्या ठिकाणी दिलेत आणि 50,000 झेंडे मी मागायचा प्रश्नच कुठं उठते. मला माननीय आपल्या हिंगोलीचे तहसीलदार साहेब या ठिकाणी मला 2000 झेंडे दिले. मला आता तुम्हाला तुमच्या नगरपालिका हिंगोलीच्या शिवनं मला 2000 झेंडे दिले. 1200 झेंडे नगरपालिकेच्या शिवनं मला झेंडे दिलेत आणि मला बाकी कोणा झेंडे मागितलेत नाही. मला झेंडे जेवढे पाहिजे होते तेवढे मला त्या ठिकाणी झेंडे दिले. त्याला लागेल ना, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणाचे झेंडे, कोणाचे टिप्पर नावाने चालतात, कोणाचे मडक्या नावाने चालतो, कोणाचा क्लब चालतो, मग सांगायची गरज नाही ना. आणि पार्श्वभूमी आमदार होण्याच्या अगोदर किंवा नगरसेवकाच्या ज्यावेळेस परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय, माझ्या त्याच्या परिस्थिती कधीच तुलना करावी, चौकशी करावी प्रॉपर्टीची माझ्या त्याच्या. जर मी अवैधरित्या प्रॉपर्टी कमवली असेल तर 100% माझी चौकशी करावी, माझ्या त्या ठिकाणी अँटी करप्शनमध्ये द्यावं. आणि हात झाली स्वामीजीच्याकडे जाण्याकरता मी स्वामीजीकडे 6 महिन्यापासून गेलोच नाही. ते सांगितलं तुम्ही मला किराणा सामान आहे तर आणून देतात. आता हे जर इतका कर झाला असेल तर मला वाटते मी किराणामध्ये माझी एवढी पद्धत नसेल तर मी आज माझ्या मार्केटमध्ये मी हानसिंग असेल, हिंगोली असेल, तुमच्या वाशिम असेल, आज करोडो रुपयाची रोजची मला हळद आम्ही व्यवहार करतोय, आम्हाला लोक उधार देत असतील, आमचा व्यवहार चालत असेल, आमची एवढी इमेज जर गेलेली असती तर मला वाटतं आम्हाला करोडोचा माल व्यापाऱ्याने दिला नसता. कोणी आरोप केले म्हणून मला माझी काही इमेज खराब होणार नाही. आरोप करण्याच्या अगोदर आपण स्वतः एकदा आत्मसात करावं, आपल्या आत्मसात करून सर्व पाहावं. आपण काय कोणा परिस्थितीत बोलतो, कोणा अधिकाऱ्याला बोलतो, अधिकाऱ्यासंग काय भाषा वापरतो, याचे व्हिडिओ कोणाचे बाहेर आलेले आहेत, कोणाला शिव्या दिल्याचा, मारहाणीचा अनेक व्हिडिओ आपण बघत आहात.
आतापर्यंत 10 वर्षामध्ये तुम्ही व्हिडिओ बघितलेत. माझा तर काही व्हिडिओ तुम्ही एखादा बघितला नाही. आणि कालचा जो व्हिडिओ तुम्ही काय फिरत आहे तो वसमतच्या मी तहसीलदाराला लावण्याचा विचार, पण कोणी खाजून मला आवाज मारत असेल, मी अजूनही आवेदनाचं पत्र काही मी दिला दिलेलं नाही. अंगावर येण्याजोगं मी काही धंदे करत नाही. मला त्याची भीती वाटायचं काही कारण नाही. पण त्यानं स्वतः मी सांगा मीटिंग मेघनाताई माननीय मंत्री महोदयाने घेतली, आढावा मीटिंग त्याने घेतली. इतकी तुम्हाला आगपाडा करायची गरज काय? अधिकारी चुकीचं जर वागत असतील तर मेघनाताईंना समज दिलेली आहे आणि मी बदली करणार नाही, मी त्याला वेठी धरणार नाही, मी त्या अधिकारी चूक मी बदली करणार आहे का? बदली तर तुम्हाला माननीय मंत्री महोदय करतील म्हणून मुख्यमंत्री. तर अगोदर आपण आत्मसात करा आपले धंदे काय, आपण काय करतो, आपण वागतोय. लोकांवर टीका करायच्या अगोदर स्वतः आत्मसात केलं आणि पुनर्विचार केला तर बरं राहील. सुरुवात आहे बघा, मी पहिला पाऊल पुढे टाकलेला नाही आरोपाचा, त्यानं आरोपाचा पुढे पाऊल टाकलेला आहे. ते एक पाऊल टाकत असतील, येणाऱ्या काळामध्ये 10 पाऊल मी पुढे जाईल. मी माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, मी माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट नेत आहे. माझ्या कार्यकर्त्यासाठी कुठं काम आडेल, कार्यकर्त्याचं थांबेल, जनतेचं काम थांबेल. निश्चित त्या ठिकाणी कलेक्टर जिल्हाधिकारी महोदयापासून ते त्याला ग्रामसेवकापर्यंत मी त्या ठिकाणी काम विचारण्याचा प्रयत्न करेल आणि काम करून कार्यकर्ते सोडवणूक करेल. पुढे काय म्हणजे पुढे काय आता त्यांनी तुमच्यावर आरोप केले तर तुम्ही काय करायचं? नाही, मी मागणी माझ्यावर आरोप केले सिद्ध करावे. माझ्यावर जो आरोप केलाय तो त्याने सिद्ध करावा. अधिकाऱ्याला कोणाला मागणी केली त्याने सिद्ध करावं. अँटी नाव द्यावं. चौकशी नाही, माझ्यावर केस करावी, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करावी. आता रेट हँड माझ्या घरी रेट टाकायला हवी, ते आमदार आहेत सत्तेमध्ये, ते करू शकतात. आमच्याकडे इतकं सोनं आहे, आमच्याकडे इतकी लागली प्रॉपर्टी, तर आमचं सोनं जप्त केलं पाहिजे की नाही? आमच्याकडे करोडो रुपयात सोनं असलं तर मी नंबर 2च्या पैशातून सोनंच कमवलेलं आहे, प्रॉपर्टी कमवलेली आहे, गाड्या घोड्या घेतलेल्या आहेत, तेव्हा चौकशी झाली पाहिजे ना माझी. बरोबर आहे की नाही? झाली पाहिजे माझी चौकशी. माझी मागणी आहे, माझी चौकशी आमदार साहेबांना लावावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.